तुमचं नाव सांगा. माझं नाव सुमन सर्जेराव कांबळे, गाव बाळेवाडी, बर तालुका आटपाडी, जिल्हा. बरं. आता निवडणूक आहे त्या होय. ते माहिती आहे का तुम्हाला? होय, तुमचं गाव कुठल्या गटात आहे माहिती आहे का? लिंबड गटा. बरं. इथं कोण कोण उमेदवार आहेत ते माहिती आहे का तुम्हाला? होय, कोण कोण आहे? विद्याबाई मते. हा. आणि दुसरं त्यांच्या विरोधात? त्यांच्या विरोधात काय मी ऐकलं नाही. हा. हीच एवढं सकाळ माहिती आहे. पडळकरांचे हा, विद्याबाई मोठे पडळकरांचे भाऊच. इथं तुम्हाला काय वाटतं की बाबा जास्त कोणाला लोक मानतात तिथे? विद्याबाई मोठ्याला मानते ते. हा. बर. ही जे उमेदवार आहेत ह्यांच्याकडून म्हणजे काय सुधारणांच्या वगैरे काय तुम्हाला मागण्या काय आहेत का तुमच्या? मागण्या काय आता आहे तर हीच आहे की आपल्या आपलं गावाचं संरक्षण करावं, काहीतरी आपलं सगळं चांगलं करावं, गावासाठी झटावं, गोरगरिबांचं पण त्यांनी काहीतरी जाणावं. गोरगरीब म्हणजे आता गोरगरिबांना कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे आता? गोरगरिबांना मस्त सगळ्या गोष्टी जाऊ शकतात. आता आम्हाला सध्या जमीन नाही, जागा नाही, काय नाही, आम्ही सध्या रोजगार करून खातो. बरं. ते पण रोजगार नाही म्हणून आज घरी बसले. काय करायचं? रोजगार आज बसून आहे. बसूनच आहे, कामच नाही म्हणला. ते एक होता काम झालं तर ते म्हणला नाही तुम्हाला घेतच नाही, आता काम कमी आहे. काम कमी. हा. बर. मग आज बसूनच राहिलो घरी. हा. मग काय करायचं आम्ही? लाडकी बहीण योजना मिळते? लाडकी बहीण योजनेत पण मला दिवाळीपासून पैसे मिळालेच नाहीत. आलंच नाहीत पैसे. सरकार तर म्हणते की आम्ही बहिणीसनी आम्ही वेळच्या वेळेला पैसे देतो. मग आता आम्हाला आलं नाही तर मग आता आम्ही सरकारला कुठे बोलायचं? मग आता हे जे तुम्हाला मत मागा येतील की त्यांना सांगणार का? मग त्यांना म्हणणार की आम्हाला दिवाळीपासून पैसे नाही आलं, मग तुम्ही मत मागायला तेवढं कसं येतंय? आमचं पण काहीतरी संरक्षण बघायला पाहिजे का नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. मग बरोबर आहे. आज आम्ही हरिजन समाज आहे, आम्ही एखाद्या कुठल्या क्षेत्रात बाबा ह्यांना कामाला ठेवलंय की ह्यांचं काय मजुरी आहे की ह्यांचं काय आहे का काय आमच्या ह्या सागराच्या समाजासाठी सांगा? काय सुद्धा नाही. आणि मत मागायच्या वेळी तेवढी मत मागायला तेवढं येते ती द्या आम्हाला म्हणून. काय करायचं? रेशन वगैरे मिळते? रेशन मिळते. बाकी दुसरं आणि बाकी काही सरकारी सोयी सुविधा काय मिळते का? ते काय नाही देव. एसटीची सुविधा? हा, एसटीला तर अर्ध मिळते. बाकी दुसऱ्या काय नेत्यांकडे तुमच्या काय मागण्या आहेत का की बाबा काय तुम्हाला आता जरूरत कुठल्या गोष्टीची जगण्यासाठी मग सांगते काय काम नाही आम्हाला तर सध्या आम्ही काय करायचं? आम्हाला जमीन नाही, जागा नाही, आवश्यकता आहे. हा, काय सुद्धा नाही. मग आम्ही नुसतं रोजगारच करून खातोय, ते बी काम नाही ती म्हणून आता घरात बसलोय. मग काय करायचं? खर्च कसा चालवायचा? इलेक्शनच्या टायमाला नेते मंडळी तुम्हाला सांगायला येत असतील याला मत करा त्याला मत करा. तेवढं येतात की सगळे. त्या टायमाला ह्या समस्या तुमच्या ऐकून घेतात का? कशाला ऐकून घेतील? तेवढं पाया पडतात की आता सध्या. आणि परत मग आल्यानंतर मग कोण आहे म्हणून विचारत बी नाही ती. मग आता आल्यानंतर तुम्ही त्यांना सांगणार का की बाबा आम्हाला आमचं काहीतरी बघा? होय, सांगणार की.